पंकजा मुंडे आघाडीवर आलेले आहेत। तेव्हा 7 फेऱ्या, तब्बल 7 फेऱ्या पिछाडीवर असलेल्या पंकजा मुंडे या अखेर 9000 मतांनी 8व्या फेरीमध्ये पुढे आलेले आहेत। आणि आता मी सुरुवातीपासून सांगत होतो विशाल, ही लढाई घनघोर आहे आणि या लढाईमध्ये अजून सुद्धा काही सांगू शकत नाही पुढे कोण जाईल मागे कोण येईल, कारण हे गाव वाईज आहे। हा पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये यांची मत आहेत, ते पट्टा आहे त्या पट्ट्यात त्यांची मत आहेत आणि आता खऱ्या अर्थानं निर्णायक ठरेल। माझं आता वाक्य लिहून ठेवा, परळी निर्णायक ठरेल। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आहेत। सुरेश, कुठून मिळाली ही लीड, कुठून बजरंग सोनवणे मागे पडले, काय होतंय बीड मध्ये? 8व्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघामधून तब्बल 8000 मतांची लीड मिळाली आहे। त्याबरोबरच केज मतदारसंघातून देखील 3000ची लीड मिळाली। त्यामुळे पंकजा मुंडे ह्या आता 9333 मतांनी आघाडीवरती आहेत। 9वी फेरी देखील सुरू आहे आणि परळी मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना जी लीड मिळत आहे ती मोठ्या प्रमाणात लीड मिळते आणि ती लीड कमी करणं बजरंग सोनवणेला जड जात आहे। इतर परळी मतदारसंघाची लीड जवळपास 4 मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामध्ये देखील तोडली जात नाही। त्यामुळे पंकजा मुंडे ह्या 8व्या फेरी अखेर 9333 मतांनी आघाडीवरती आहेत। तर 9व्या फेरीचे जे काही पहिले सुरुवातीचे जे आकडे आलेले आहेत त्यामध्ये देखील पंकजा मुंडे पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। परळीनं पंकजा मुंडे यांचा गड राखल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दोघांमध्ये किती फरक आहे? परळीमध्ये जर आपण बघितलं तर 8व्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना 8747 मतं पडले होते, तर बजरंग सोनवणे यांना परळी मतदारसंघातून फक्त 800 मतं पडलेले आहेत। त्यामुळे तो जो आकडा आहे तो अक्षरशः खूप मोठा आकडा आहे। पंकजा मुंडे यांना खासदाराचा राजमार्ग हा परळीतून जातो असं म्हणायचं का? 100% म्हणावं लागेल। बहीण भाऊ एकत्रित आल्यानंतर परळी मतदारसंघामधून जो कौल मिळणार आहे आणि ज्या पद्धतीने ठीक आहे, तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत निकालापर्यंत पोहोचता येणार नाहीये, तुम्हाला हे आघाडी पिछाडी सतत करावी लागणार आहे आणि आम्ही येतो। विलास